चला मित्र वेळ न घालता आपण लेसनला सुरुवात करूया. वर्ग 10मध्ये दुसरा लेसन आहे. तर आपण शिकणार आहोत वर्ग 10मध्ये एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. वर्ग दुसऱ्या लेसनचे नाव आहे एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हे जे लेखक आहे आपल्या वडिलांविषयी आपल्या जीवनाविषयी सांगत आहे. तर ते काय म्हणतात ते आपण पुढे पाहू. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. An officer of the company were housed in individually bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officer club was adjacent to the boundary wall of our garden. तर हे जे लेखक सांगतात की जे लेखकांचे वडील जे होते यांचे वडील मेडिकल प्रोफेशनल होते. राणीगंज एका खाजगी मेडिकलमध्ये काम करत होते. कंपनीचे जेवढे काही ऑफिसर होते, अधिकारी वर्ग होते, आपल्या लेखकांचे वडीलसुद्धा एक अधिकारी होता. ह्या सर्व अधिकारी राहण्याची सोय स्वतंत्र अशा बंगल्यांमध्ये करण्यात आले. एका लार्ज कॅम्पसमध्ये एका मोठ्या परिसरामध्ये जे सर्व बंगले होते आणि तिथे लेखकांचे वडीलसुद्धा राहत होते. लेखकांचे जे घर आहे ते एका कोपऱ्यात आहे, कॅम्पस जवळमध्ये होते आणि लेखकांचे जे गार्डन आहे ते लागूनच म्हणजे तिथे फूल गवत. The compound was luxurious with green grass, colorful flower and a host of tall and majestic trees. The seasonal vegetable in the kitchen garden of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langur had even made their den in a swata tree nearby. हे जे लेखक आहे लेखकांचे वडील सुद्धा राहत होते. लेखकांचे घर आहे ते एका कोपऱ्यात आहे, कॅम्पस जवळमध्ये होते आणि लेखकांचे जे गार्डन आहे ते लागूनच म्हणजे तिथे गवत झाडे झुडपे होते छानपैकी आणि कंपनीच्या आवारामध्ये ऑफिसर क्लब होता. लेखकांच्या घरच्या बाउंड्रीला होता. तर लेखकांचं जे परिसर होता, कंपाऊंड होता, खूपच आरामदायक, खूपच लक्झरी, खूप छान होता. ग्रीन ग्रास म्हणजे बाहेर हिरवगार गवत होता, सुंदर रंगीबेरंगी फुलं होते, उंच वाढलेले मोठे मोठे झाडं यांनी वृक्षसुद्धा होते. लेखकांच्या घरामध्ये किचन गार्डन होता, तिथे व्हेजिटेबलमध्ये फळभाज्या होत्या. शिवाय हे जे आकर्षित उंच झाडे होते ते खूप सुंदर सुशील झाडे होते. त्यामुळे कारुताई, चिमणी, कावळा असे वेगवेगळ्या प्रजाती किंवा प्राणी यायच्या. वेगवेगळ्या प्रजाती जे पक्षी वास्तव त्यांच्या अंगणामध्ये असायचे. कोणाचे तर लेखकांच्या इव्हन एक झाड होते, तो म्हणजे अस्वथा नावाचे एक झाड होतं. त्यावर काही म्हणजे लंगूरमध्ये म्हणजे माकडांनी आपलं घर, आपलं वस्ती डेरासुद्धा टाकलेला होता. असे प्रकारे लेखक म्हणतात बाहेरचे सुंदर वातावरण म्हणजे झाड आहे, पक्षी आहे, फूल आहे, कारुताई आहे, माकडं आहे. ओव्हरऑल म्हणजे लेखक म्हणतात की जे गार्डन पार्सल झालं, अविभाज्य घटकच झालं. अतिशय सुंदर लेखक जिथे राहत होते. They had all become a part and parcel of our existence and daily life. A small incident on a Saturday. त्यामुळे कारुत्यांच्या अंगणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रजाती पक्षी राहत होते आणि तिथे एक झाड होता, अस्वथ नावाचे एक झाड होतं. त्यावर माकडांचे त्यांच्यावर घर होतं, बसेरा होता, आपला डेरासुद्धा टाकलेला होता. असेच जे लेखक म्हणतात की सर्व सुंदर वातावरण आहे, सुंदर झाडे झुडपे आहेत, पक्षी आहेत, खारुताई आहे, असे जे ओरल नेचर आहे ते घटकच झाले होते. अशा प्रकारे अतिशय सुंदर असा जिथे राहत होते तिथे मन प्रसन्न होऊन जायचं. तर पुढे लेखक सांगतात की
A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me, unfolded before my eyes a whole new dimension to the wonder of God's creation. It was a few days into the puja occasion, just like for any other child. लेखक सांगतात की शनिवार दुपारी घडलेला एक छोटीशी घटना, जे लेखकांच्या परिणाम झाला, इफेक्ट घडून आला त्यांच्या जीवनावर, त्यांच्या सामोरे अनफोल्ड झाला. अनफोल्ड म्हणजे काय तर विपुल झाला, त्यांच्यामध्ये एक उघड झाला. उघड म्हणजे काय झालं पाहू. क्रिएशन ज्या निर्मिती आहे त्यांचे एक वेगळे डायमेन्शन, वेगळेच पैलू, एक वेगळा संकल्पना त्यांच्या उघड झाला. म्हणजे असं त्या काय तर दुपारी घडलं, जे निर्मिती, जे वेगवेगळे पक्षी आहे, प्राणी आहे, माणसं आहे, माकडं आहे, असा एक वेगळाच पैलू आहे त्या लेखकाला वेगळाच घडल्या होत्या. पुढे बघू शकतात की हे जो सेंटेन्स आहे ते खूप लांबलचक आहे. मोठे मोठे सेंटेन्स आहे, लेसनमध्ये दिलेले आहे. तर हे नीट ऐका किंवा मन लावून ऐका, चांगलं बघा. आपल्याला यांच्याकडून समजून घ्यावं लागेल. सगळे मुलांना त्यांच्या पूजा वॅकेशन चालू होत्या, सुट्ट्या मिळतात असे चालू होत्या. जसं इतर मुलं ते काळात, जसे लेखकसुद्धा वेगवेगळे किंवा वेगवेगळी स्टोरी बुक, गोष्टी बुक ज्या फेस्टिवल सीजनमध्ये, समारंभाच्या काळात, जे स्पेशल लहान मुलांचे समारंभाचे म्हणजे गणपतीचा उत्सव आणि अजून काही डोंगऱ्या देव उत्सव, या सर्व मोठ्या मोठ्या समारंभाच्या सुट्ट्या लागलेल्या असतात. म्हणजे तो मुलांचे बुक घेऊन निघतात. ते लेखक तल्लीन झाले होते, म्हणजे अतिशय मन लावून बुक वाचत होते. तर दुपारच्यांचं त्यांनी जेवण केलं आणि पोटभर जेवल्यावर वडील आणि त्यांचे पॅरेंट आणि त्यांची छोटी बहीणसुद्धा नॅप घेण्यासाठी झोपून गेले. The holiday provided an opportunity for me to become a cross-head in various magazines and storybook published especially for children in the festive season. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken the sound of my family snoring. तर जेवल्यावर वडील आणि त्यांचे पॅरेंट आणि त्यांची छोटी बहीण दुपारी नॅप घेण्यासाठी झोपून गेले होते आणि लेखक एक स्टोरी बुक वाचत होते, म्हणजे गोष्टीचे पुस्तक वाचत होते. बाहेरच वातावरण अतिशय शांत होते आणि साहस कथा वाचण्यासाठी चांगली पार्श्वभूमीवर चांगली होती. अशा प्रकारे लेखक पुस्तक वाचत होते. टीचर शांतता होती. दुपारची ब्रोक म्हणजे तुटत होती, कारण त्याच्या घरचे झोपले होते. त्यांच्या गोण्याचा आवाज अतिशय येत होता. Intermittent chirping of house sparrows, the hush cawing of a crow, the shrilly call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. घरचे जे चिमण्या होते ते चिवचिव करत होते. शांततेचा भंग होता किंवा कावळ्याच्या आवाजामुळे, कर्कश आवाजामुळे. ते सिल्ली म्हणजे कर्कश, लक्षात ठेवा. थोडासा शांतता भंग होत होती. टॅक्लोज पक्षी त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या अतिशय कर्कश आवाजामुळे. अशा प्रकारे लेखक पुस्तक वाचत होते. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. But soon the barking became louder and more aggressive.
and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. इतका शांततेस पार्श्वभूमीवर थोडा बाहेर निसर्गात आवाज आणि शांतता भंग करत होता. अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेला आणि लेखक जे ते पुस्तकमध्ये सांभाळून गेले होते ते बुक म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये तल्लीन होऊन गेले होते. अचानकपणे लेखक म्हणतात की अचानकपणे त्यांनी ऐकलं की काही अंतरावर काही कुत्र्याचा ग्रुप गोंधळ करत असतं, भांडण करत असतं आणि भुंकत होतं. तर पुढे लेखक म्हणतात की निवडलेले त्यांनी तो जो गोंधळ होता, लेखकांनी ठरवलं की त्यांनी असा विचार केला की त्या कुत्र्याचा झुंड होता, तो कुत्र्याचा ग्रुप होता. त्यांना बिचाऱ्याला पेगला डुकरांना पकडलं होतं. असे प्रकारे त्या दुर्लक्ष केलं आणि ठरवलं की त्या कुत्र्याचे जे भुंकणं होतं ते अतिशय जोरात भुंकत होते की जोरात ते गडबड गोंधळ जे ते कावळे होते त्यांच्या आवाजाने, कर्कश आवाजाने ओरडणे असे गोंधळ करत होते. अशा प्रकारे रस्त्यावर कुत्र्याचा आवाज एकदम वाढला, भुंकण्याचा, आणि कावळेसुद्धा ओरडू लागले. तर लेखकाला राहिले गेले नाही. त्यांची क्युरिसिटी वाढली आणि बुक एका बाजूला ठेवली आणि धावतच पळत ते व्हरांड्यामध्ये गेले. बाहेर काही चालू आहे ते बघण्यासाठी. प्लेन्स म्हणजे बघणे. जेव्हा ते बघितलं, क्लब हाऊसच्या छतावर हरिबल दृश्य दिसलं. क्युरिसिटी caught the better of me, leaving the book aside. I rushed to the veranda to see what was going on. I glanced toward the roof of the club house and saw something horrible. A big male langur, apparently the leader of the group, was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. मेल लंगूर एक मोठा माकड त्या माकडाचा लीडर वाटत होता. ग्रुपचा लीडर असा लेखकाला वाटला. त्यांच्या हातामध्ये माकडाचे पिल्लू होता आणि कठोरपणे, निश्चितपणे एक छोट्याशा पिल्लाला चाव्या घेत होता आणि मारून टाकण्याच्या बहाण्याचा होता. तो मोठा माकड म्हणजे त्याला त्या पिल्लाला मारूनच टाकायचं होतं. The helpless mother of the baby and other larger members of the langur group were scattered off the roofs of the building nearby, watching the baby being killed. I recalled the trouble custom in the animals clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. त्या पिल्लाला मारूनच टाकायचं होतं. बेबी लंगूर एका छोट्याशा पिल्लाला आई क्लामचे ग्रुपचे इतर माकडं सुद्धा इकडे तिकडे पडून गेले होते, सैरावैरा झाले होते. इकडे तिकडे शेतावर, यांच्या घराच्या शेतावर किंवा बंगल्यांच्या छतावर पडून गेले होते. आणि त्या बिचारा बाळाचे लंगूर जे मारत होता ते बघत होते ते दुसरे लंगूर माकड, कारण ते दुसरे काही करू शकत नव्हते. कस्टमरीत चालरीत ते ॲनिमल क्लाममध्ये असतं, म्हणजे ॲनिमलच्या ज्या रीत आहे, ॲनिमल क्लामच्या जी रीत असते त्यांनी आठवली. डॉमिनेट म्हणजे पॉवरफुल. जो मेल असतो म्हणजे माकड पुरुष असतो, तो कुठल्याच नर पिल्लाला दुसऱ्या नर पिल्लाला टिकू देत नाही. त्यांच्या ग्रुपमध्ये आला तर
कमी होण्याची शक्यता असते, म्हणजे मारण्याची शक्यता असते किंवा हाकलून टाकायची शक्यता असते. म्हणजे तो मोठा माकड म्हणजे नर जातीच्या पिल्लाला हाकलून किंवा मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. मी वेळ न धावता लेखक म्हणतात की मी काडी घेतली किंवा काठी घेतली. लंगूर जो होता त्यांच्यावर काठी Without losing any time, I gathered a stock stick in one hand and hurled a piece of stoneमध्ये दगड at the marauding langur. The langur was so impudent that it hardly took any notice of my urgent. But then I start throwing more stone. The dog of their part raised their pitch of cry. त्यांच्यावर काठी दगडण्याचे मारण्याचे चालू केलं की पिल्लाला सोडेल. त्या लेखक जे सोडण्याचा प्रयत्न करत होते ते लेखक त्यांच्या लंगूरवर काही फरक पडत नाही होतं. त्या माकडाला समजून गेलं होतं की जाणवलं नव्हते की माझ्यावर कोणीतरी दगड मारत आहे. दुसरीकडे कुत्र्याचा आवाज, भुंकण्याचा आवाज चालू होता आणि चेअरमॅन्स आता बदलले. लेखाकडे दगडाचा बचाव करत होते, म्हणजे बरसात केल्यामध्ये खूप दगड मारत होते आणि कुत्रेसुद्धा भुंकत होते आणि त्या मेलंगूरला एक्सपेक्ट नव्हते की कोणी अशा प्रकारे अटॅक करत आहे. त्यामुळे त्या लंगूर होता त्या बिचाऱ्या पिल्लाला सोडून देणं भाग पडणं. त्यांना हातातून तो पिल्लू सोडून दिलं. एक ते शेत होता त्यांच्यावर घसरत खाली येऊन घसरत खाली येऊ लागला. तो जो पिल्लू असं खाली येऊन तो मरून गेलं असं वाटत होता. The change circumstance and the suddenly unexpected attack from unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its baby started slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal keeping the dogs. आणि जसं छतावर पिल्लू खाली घसरत खाली असलेले जे कुत्रे होते ते प्रसन्न झाले. त्याला आपली जेवणाची सोय झाली असं ते कुत्रं मनामध्ये असेल. अशा प्रकारे एक्साईट झाला आणि ते खूप जोरजोराने ओरडू लागले, भुंकू लागले. जे ते कुत्रे होते ते काठीने ढकलण्याचा प्रयत्न करत होते. कोण तर लेखक, तो जो पकडणारा घसरत येणारा पिल्लू होता आणि ते लेखक सेफ्टी धरून वरच्या वर पकडून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि यश मिळाला. बेबी बिचारा जे पिल्लू होता पॉवरलेस होता, हालचाल करत नव्हता. Yet with a stick, I managed to catch hold of the baby langur tail just as it tipped over the edge of the tight rope. The baby appeared insert and lifeless. It was indeed a male baby. पॉवरलेस होता, हालचाल करत नव्हता, असं की ते मेलेलं असावं. एक मेल बेबी होता आणि ते अशा प्रकारे जे लेखक पिल्लाला रेस्क्यू केला ते अशा प्रकारे आहे ते. बाय दिस टाइम माय पॅरेंट अँड सिस्टर हॅड वन आउट ऑन to the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors and also gathered in the distance. असे प्रकारे त्या पिल्लाला लेखक
रेस्क्यू केला, त्याला कशा प्रकारे वाचवलं, अशा प्रकारे आपण आपले जे लेखक आहे एका छोट्याशा पिल्लाला, माकडाच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यात सक्सेसफुल झालं किंवा यशस्वी झालं आणि अशा प्रकारे त्यांना रेस्क्यू केला. आणि वेळ न घालता लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चांगले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. काय चूक झाली तर माफ करा, आपला सेकंड ब्लॉग आहे. थँक्यू.